हृदय हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे, जो अविरतपणे संपूर्ण शरीराला रक्त आणि प्राणवायूचा अविरत पुरवठा करत असतो. म्हणून या अवयवाची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण हा एक नाजूक अवयव आहे. तर बघूया आजच्या भागामध्ये की हृदयाचं आरोग्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपला आहार कसा असायला हवा किंवा काय गोष्टी आपण करायला पाहिजे जेणेकरून हृदयाचं आरोग्य स्वास्थ्य टिकून राहील. हृदयाचंच नाही तर संपूर्ण शरीराचं आरोग्यसुद्धा आहारावर अवलंबून असतं. म्हणूनच आहार जो आहे आपला पौष्टिक आणि सात्विक असायला पाहिजे. त्याचप्रमाणे हृदयाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्ती वाढवायला पाहिजे. म्हणजे तंतुमय पदार्थांचं जे युक्त पदार्थ असतात त्यांचं सेवन आपण जास्ती प्रमाणात करायला पाहिजे, ज्यामध्ये गाजर आहे आणि आपण धान्य जे वापरतो म्हणजे गहू हे कोंड्यासहित वापरायला पाहिजे. ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात आहे, यांचा आपल्या आहारामध्ये जास्त समावेश करायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या यांच्यामध्ये पण फायबर्स जास्ती प्रमाणात असतात, तर यांचा समावेश आपण जास्ती प्रमाणात करायला पाहिजे. दुसरं म्हणजे फॅट्स कुठले वापरायला पाहिजे. तर फॅट्सचे जे 3 प्रकार आहेत, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट. त्यापैकी अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहे यांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्ती प्रमाणात असायला पाहिजे. ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट्स आपण आपल्या आहारातून फार कमी करायला पाहिजे किंवा ट्रान्स फॅट तर पूर्णतः टाळायला पाहिजे. तर हे फॅट्स नेमके काय आहेत तर याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ती तुम्ही बघू शकता. तर अनसॅच्युरेटेड फॅट्स आपल्या आहारामध्ये जास्त ठेवायला पाहिजे, ज्यामध्ये बिया, तेलबिया, वनस्पती तेल जे आहे यांचं सेवन आपण करायला पाहिजे. जसं की शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल किंवा नट्सपासनं म्हणजे सीड्सपासनं, जसं भोपळ्याच्या बियाचं तेल म्हणजे भोपळ्याच्या बियाचा आपला आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. जवस आहे, तसंच बदाम आहे, सूर्यफुलाच्या बिया यांचा आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला. त्यामध्ये जे फॅट्स असतात ते आपल्या हृदयाच्या कार्याकरता अत्यंत महत्त्वाचे असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक असतात आणि हितकर असतात, कारण हे फॅट्स आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल जे असते ते वाढवण्यास मदत करत असतात. तिसरं म्हणजे आपल्या आहारामध्ये ऋतूनुसार फळं आणि भाज्यांचा समावेश असायला पाहिजे. हृदय हे जे आहे आपल्या संपूर्ण शरीराला रक्त पुरवण्याचं काम करत असतं आणि त्याद्वारे संपूर्ण शरीराला सगळे आवश्यक घटक पोचत असतात. जर या रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये जर विटॅमिन्स मिनरल्सची कमी असेल तर साहजिकच हृदयाचं कार्यसुद्धा बिघडत असतं. म्हणून संपूर्ण शरीरासाठीच नाही, हृदयासाठीच नाही तर संपूर्ण शरीराकरता जे आवश्यक पोषक घटक असतात हे या फळांमध्ये, भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून सीझननुसार ताज्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या तसेच फळांचं सेवन आपण नियमित करणं गरजेचं ठरतं. आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाणही अधिक प्रमाणात असायला पाहिजे. प्रोटीन्स म्हणजे डाळीमध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ यांचा समावेश, तसेच कडधान्याचा समावेश नियमित असायला पाहिजे. आणि काही डेअरी प्रोडक्ट आहे, दूध, दही, ताक यामध्येही प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. ते फॅटलेस जे डेअरी प्रोडक्ट असतात त्याचा आपण वापर करू शकतो. आता चीज, बटर जे आहे हे थोडं पचायला जड पडतं, तर यांचं सेवन आपण खूप कमी प्रमाणात करायला पाहिजे. आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यामध्ये प्रोटीन्स जास्ती प्रमाणात असतात, तर ते जे ॲनिमल प्रोटीन आहे त्याचं प्रमाण कमी असायला पाहिजे आपल्या आहारामध्ये. पाणी आपण जास्ती प्रमाणात जर घेतलं, बॉडी हायड्रेट राहिली तर ब्लड सर्क्युलेशनही प्रॉपर होत राहतं. तसं हृदयासाठी सुद्धा आपण हृदयाचं कार्य सुरू राहावं यासाठी सुद्धा आपण रात्रीची झोप चांगली घ्यायला पाहिजे. तसंच टेन्शन, स्ट्रेस ह्या गोष्टी आहेत हे त्यांचं प्रमाण आपण कमी करायला पाहिजे. त्यासाठी आपण मेडिटेशन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही प्राणायाम, अनुलोम विलोम करू शकता, मेडिटेशन करू शकता. तसंच हृदयाचं कार्य सुरळीत राहायला पाहिजे असेल तर त्यासाठी आपली बॉडी ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. चालणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे आपल्या हृदयाकरता. त्याचबरोबर तुम्ही इतरही श्वासाचे व्यायाम जसे मी सांगितले ते करणंही गरजेचं असतं. अशा प्रकारे तुम्ही जर काळजी घेतली तर साहजिकच हृदयाचं आरोग्य टिकून राहण्यास मदत होईल.
आणि सर्वात महत्त्वाचं एक आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या एक असा कन्सेप्ट दिलेला आहे, ज्यामध्ये ऋतूनुसार आपण आपल्या आहाराविहारामध्ये बदल करायला पाहिजे. तर त्यानुसार त्याची जर आपण पालन केले तर आपलं नुसते हृदयाचंच नाही तर संपूर्ण आरोग्यसुद्धा टिकून राहतं. तर हृदयाच्या आरोग्याकरता सुद्धा तुम्ही ऋतुचर्याचं पालन करणं अत्यंत हितकर ठरतं. आणि ऋतुचर्येबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याबद्दल माहिती घ्या. एक प्रत्येक वर्षाचे 6 ऋतू असतात आणि प्रत्येक ऋतूचा 5 ते 6 मिनटाचा व्हिडिओ तुम्ही बघा. तेवढं तुम्ही जर पालन केले तर नक्कीच मला चांगले अनुभव येतील.